नमस्कार मंडळी, सकाळचे 6:45 वाजता गाडी स्टार्ट केलंय आणि मी निघालोय भात शेतीसाठी। सकाळीच मिळणारी मानसिक शांती आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळणारा आनंद या अनुभव गावातच राहायचा लागत। पगारवाढ होऊन पण लोक नाराज असतात, पण शेतकरी पावसाचे ढग बघून पण खुश असतात। आज मात्र ढग बघित राहून जमाचा नाही, इलेल्या परिस्थितीत तोंड देऊन पुढे चलत राहावया असं म्हणत पहिली आधी पाण्याची मोटार जोडलो आणि पाणी कोपऱ्यात आणलं आणि चिखल करूक सुरुवात केलोय। सकाळी मी आणि काका पुढे गेलो, बाकी सगळी माणसं मागण्या येणार होती। मेरा लावूक माणूस नाही म्हणून मीच मेरा लावूक घेतलंय। नंतर छोटू इलो म्हणाक लागलो, ट्रॅक्टर लय खाली जाता, साईडने चक्र लावूया म्हणजे ट्रॅक्टर रुपाचो नाही। चक्र लावून झाली मग काका म्हणाक लागले, मी ती चालून बघतोय। ट्रॅक्टर हातात गावल्यावर मग काय काकांक सांगा होया, सरसरावून चिखल करून दिल्यानी। आमच्या शेतात खूप लांबना माणूस इलो होतो, तो म्हणाक लागलो, आज मका काय काम नाही, काय काम असत तर देवा। मग काय आमच्यासाठी सोन्याहूनच पिवळा त्यानं आपली कामाक सुरुवात केल्यान। नंतर आई, काकी, वहिनी, आते सगळी इली, लावणी लावूक सुरुवात झाली। ह्यो माणूस पण सांगल्याप्रमाणे खराच खूप भारी काम करीत होतो। नंतर मस्त नाश्ता केलो, वाटाण्याची भाजी, भाकरी, चटणी। मित्रांनो, कष्टाशिवाय भाकरी नाही, म्हणूनच नेहमी शेतकरी स्वतःच्या शेतात चाकर म्हणून वावरत असतात। नाश्ता करून झालो मग परत कामाने वेग घेतल्यानी नंतर थेच बांधार बसन जेवलो, परत कामांका सुरुवात झाली। नंतर काकी म्हणाक लागली, छोटू मी दी जरा ट्रॅक्टर धरतोय। मी आपलं लावणी करणाऱ्यांका तरव धुवून देत होतोय। पावसाचे ढग मात्र वरसून आमची मजा बघित होते। पाऊस काय लागाचं नाव घेत नव्हतो। पाऊस जर लागलो नाही तर उद्यापर्यंत दाबातला सगळा पाणी आटान जाणार होता, म्हणून आज जेवढा होय तेवढे सगळे कोपरे लावूचे ठरलेला। काम सगळा युद्ध पातळीवर चालू होता। पाणी पुराचं नाही म्हणत सगळेच कोपरे लावून पुरे केलं। चला, आजच्या व्हिडिओत एवढाच। व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करूक विसरा नको।